म्हणायची ती संध्याकाळपर्यंत म्हणायची. परत यात काय म्हणते ती, ह्याला आंघोळ घातल्यावर गावदेव करायचं. म्हणजे थोडक्यात एखाद्या लग्नाचा कार्यक्रम जसा असतो त्या पद्धतीने कार्यक्रम करायचा. मग ह्याला खर्च बी जास्त आहे आणि ह्याला आपदायला बी माणसं जास्त लागणार आहे. ते आता आई जगदंबा काय करेल ती करत, कुठला मार्ग दिसेल ती दिसेल. कार बहिणीनं आता आलोय माहुदासनं. दवाखाना महाग लागलाय. जसा दादू आलाय तसं दादू थंडीनं तापानं सर्दीनं जाम झालाय. श्वास घेईना, श्वास जड चाललाय म्हणला माझा. मग बघा सकाळी उरकून शिना आम्ही बुचाड लावलं वैरणीचं सगळं आणलेलं सकाळी. आणि आम्ही तिघ जण वैरण लावत होतो, मी ओंकार आणि ह्यानी. आणि तोपर्यंत दादून बघा घरचं काय काय कामं केली. काय घरचं थोडंफार थोडं म्हणूस तर शान जास्त, सगळं हा. टाकलं, गुराच्या दारा काढल्या. त्यानं बी आपलं त्याला झोपचा म्हणलं होतं तरी पण त्यानं काम केलं. झोपला नाही बघा घरी जाऊन ती किंवा बसला नाही. आता हिचं पण तिनं हलकं काम केलं. काय घरातलं झाडून देखील पसारावरून तिनं झाडून पण काढलं. आम्ही तिकडं गुतलो तर ह्यानं घरचं सगळं काम केलं. आल्यावर फक्त हिनं म्हशी धार काढली की दूध वाढाय गेला. आणि ह्याचा दम भरतोय. डॉक्टरचं म्हणण्यात येत आहे की ह्यानं कोल्ड्रिंक म्हणजे गार पदार्थ जास्त खाल्ले. हा गार जास्त खाल्ल्यामुळं तसं होतंय. तसं झालं. छातीत कप हे झाले. झाले तर शेकाय लावलेत. गरम म्हणजे तवा करायचा आणि तव्यावर वाळू गरम करून शिना हा पाठ छाती शेकाय सांगितली. आणि त्याला ताकीद केली तेलकट आंबट अजिबात काय खायचं नाही. सांगितलेलं ऐकत नाही. तेलकट तर लय आवडतं. कालच रात्री म्हणतो आळूच्या वड्या कर. त्याला मी खवळली. तेलकट आवडायचं जाऊ द्या, तेलकट पेक्षा बी त्याला कोल्ड्रिंक जास्त आवडतं. काय बी असू दे, तुमचं स्टिंग असू द्या, थम्सअप असू द्या, स्प्राईट असू द्या, कोल्ड्रिंक सारखं लागतं. आणि ह्यात काय आहे बॉक्स दिसतोय तुम्हाला काय आता हे फ्लॉवर हाय म्हणल्यावर दोघाला एकसारख्या चपल्या आणल्या त्या. फक्त दोघात बदल आहे चपल्यात थोडासा आणले त्या. त्याच्या गोळ्या आहेत त्या डिकीत बाकीचं काय आहे ते डिकीत ठेवलंय. जे काय असेल ते डिकीत ठेवलंय. आणि त्याला त्रास कशामुळे तसं होतोय, दम भरतोय. हो, छातीत कप तयार झाल्यामुळे त्याचा दम भरतोय. कसं आहे मग कशाला आपल्याला सोसत नाही म्हणल्यावर प्यायचं. आ दुसरं आजच येत होता मामा कुणीकडे घेऊन गेला फिराय की मामानं तुला काय पाहिजे हे पाहिजे म्हणले घेऊन द्यायचं. मोरला पुढला विचार नाही बाबा बारकं लेकरू आहे त्याला गार कसं पाजावं हे काय लेकरू आहे का आता. बारकं लेकर आता बारकच आहे. हो, माझ्या बराबरीला आला तर माझ्या करता ती जरी त्याला 2 लेकरं झाली तर ती माझ्या करता बारकाच आहे. अव खरं सांगायचं म्हणजे त्या दिवशी म्हणला माझा जीव माझ्या पप्पावर लय, मग मी तुझ्यावर नाही पण माझ्या पप्पावर माझा लय जीव आहे. माझं जे काय असेल ते माझं सगळं पप्पा आहे. म्हणलं पप्पाला काय बोलत जाऊ नको. तुला तुझ्या पाया पडून सांगतो माझ्या पप्पाला तेवढं दुखवू नको, काय म्हणू नको. गाड्याचा लय जीव आहे बापावर. हा हळू करतोय म्हणून ते आपल्यावर जीव लावतोय. आणि घरी हाय वंकार आता जास्त राजून काय करतोय कुणास ठाऊक. गुरं ही रानात होती ती जास्त ती पण जाणारच आहे. का बरं रागायला जाणार आहे कारण तुम्ही तिथे गेला मला. त्याचं काय नसतंय बरं का तसं. ती सकाळीच म्हणला मग मी हिला धापा देतोय म्हणल्यावर ह्याला परदेशी दवाखान्यात न्यायचा म्हणला. त्याचं काय नसतंय. आपण जास्त तर सगळ्या गुरांचं ही पण बघणार ती बसणार नाही. कारण की माझी लेकरं बशी नाही ती व कष्ट करणारी लेकरं आहे ती. आम्ही तुम्हाला रात्री सांगितलंय आमच्या लेकरांनी काल कमीत कमी आमचा 3000चा दिवस वाचवला. 3000चा दिवस वाचवला त्याला. आता तुम्ही शेतकरी तुम्हाला माहिती आहे डम्पिंग मध्ये मकवान आणा कडबा आणा काय बी तुम्ही भरा कंच भरून आणा त्याला माणसं लागतील. नवरा बायकून काय करायचं सांगा. आज मकवान आणा तुम्ही टेलर मध्ये गेलो तर हे हिला खाल्लं पेंड 8 दिवस राहिलं. जशी लेकरं गेले ती आज आणू उद्या आणू आज आणू उद्या आणू. जेव्हा दाद्या माझं आलं तेव्हा बघा ती टेलर पण आलं आणि ती वैरण पण घरी काम सगळी सुरळीत झाली. हो ते आला ते मार्गी लागली. काम थांबलेली कामं सुरळीत चालू झाली तर तुम्ही माणसाला असल्या भल्या जंगलात कुठं उभारलाय सगळीकडं दाट गंजाळा. तर इकडं हाय आपलं तळ. ह्या झाडामुळे तुम्हाला काय दिसत नाही. ही तळ्याचा हाय भरावा. ही मधला शॉर्टकट आपलं रस्ता आहे महूदला जाण्याचा. तिकडं गावातनं जायचं म्हणजे जास्त गावाच्या बाहेरनं शिरायचं गावाच्या बाहेरनच यायचं. 4 किलोमीटर अंतर वाजतंय गावातनं जायचं. 4 ते 5 किलोमीटर अंतर वाजतंय. मला पण आता भुका लागले ते. आणि मेन म्हणजे मला पण दवाखान्यात जायचंच होतं. म्हणून लय दुखत होतं आज. ही त्रास होता. हिला म्हणलं होतं सलाईन लाव पण डॉक्टर म्हणला आता सलाईन नको. प्रत्येक वेळेस तुम्ही आला की सलाईन लावताय त्यापेक्षा आज गोळ्या न्या. याला गोळ्या दिल्या त्या. आणि खरं सांगायचं म्हणजे मी ह्यांना दवाखान्यात सोडून मकचा रेट बघायला गेलो होतो. त्यामुळे डॉक्टर ह्यांना काय म्हणलं ही मला माहित नाही. मकाचा रेट बघायला गेलता. मकाचा रेट पडला तर सगळं काय खाली तर बघा ती आपली जी काय आहे ती सगळी व्यवस्थित सुरक्षित ठिकाणला लावायची म्हणते मी ह्यांना. आणि जेव्हा रेट वाढतेला तेव्हाच मग बाहेर काढायची. तोपर्यंत बाहेर काढायची नाही.
तोपर्यंत इकडं 4 पैसे उचल तिकडं 4 पैसे उचल असं करावं लागतंय का काय कुणास ठाऊक. देवानं तशी काही वेळ येऊ देऊ नये असं वाटतंय. पण आता काय असेल तुम्हाला ते मेन सांगायचं म्हणजे आपल्या कार्यक्रमाची 11 तारीख फिक्स झाली. आपल्याला 11 तारखेपर्यंत भांडवल लागणार आहे, पैसा गोळा करावा लागणार आहे. आता त्या परमेश्वराची इच्छा कुठनं पैसा यायचा कसा यायचा पण ते आता मार्ग दाखवल वाट दाखवल त्या पद्धतीनं होऊन जाणार आहे. दाखवल की हो. कारण कसं आहे आता ह्यात खर्च कमी नाही बरं का. जास्त आहे आम्ही खर्च म्हणलो होतं जास्त आहे. खर्च म्हणजे लय नाही येणार पण खर्च जसं आता लिस्ट आली आम्ही बाजाराची खर्चाचं बजेट धरलं होतं एक लय 20,000. नाही खर्च लय म्हणजे लय अहो वाढलाय. यात आता बोकडच म्हणजे प्रत्येक जण म्हणतं या कार्यक्रमाला आम्हाला सांगा, मग यात बोकडाची किंमत नव्हती 10,000 रुपये गेली. मग बाकीचा खर्च अजून कसा जर केला तर 20-25,000 लागतो. माल काय घरचा आहे पण माल घरचा आहे इसूर काय म्हणून घरचा आहे लागत पण नाही. बाकीचं जे काय आहे मटेरियल ती बाहेरचं आहे. आणि 4 माणसं पाहुणं यायचं कापड आयार ही आणि म्हणजे 5 अशा साड्या आणायच्या त्या म्हणजे असं थोडं थोडं म्हणत जास्त असं वाढत चाललंय. त्यामुळं खर्चाचं पण असं वाढत चाललंय. वाढत चाललंय म्हणजे कसं आराधी मंडळाचा खर्च वाढला लय वाढलाय आणि ती. त्यात जे ते का नाही म्हणजे आराधी मंडळाची जे एवढी गाणी म्हणणारी किंवा काय ती वाजवंत्री असलेली ती जेवढी आहे ती त्यांना प्रत्येकी एक व्यक्तीला साडी द्यायची मग असं त्यांचा ते खर्च मान जास्त पान वाढला. द्यावं लागतो ज्याचा त्याचा मान पान असतो का नाही ती पानानं द्यावं लागतो बहिणीनं. असू द्या आपण करूया केल्यानंतर ना कुठंच काय कमी पडत नाही. हाकेला उभा हा. राहील कुठनं येईल ते सांगता येत नाही असं हिला म्हणायचंय. देव काय कोणाला बसून देत नाही, हातपाय हलवल्यावर कुठनं मी मार्ग निघतो. चांगली कामं होत जाते ती चांगली कामं होत गेली की आपोआपच मार्ग निघाल्यावर ती मोर्चे मग ऑटोमॅटिकच चलनं फिरत राहते ती. पण ज्यावेळेस माणूस हा आर्थिक अडचणीत असतो मस्त हातपाय हलवतो पळतो पण त्यावेळेस मार्ग कुठला निघत नाही. आपण दोघं बोलतोय पण ती वाघ गेला एकटाच पडतो. जाऊ दे त्याला एका म्हणजे थांबू वाटत नाही आणि मेन त्याचं नाक म्हणजे पूर्ण पॅक झालेलं आहे, त्याला श्वास घ्यायला येत नाही, तोंडाने श्वास घेतोय ते त्यामुळे त्याला बोलायला येत नाही ना आवाज तर त्याचा हार्ड काय तुम्हाला सांगायचं नाही याच्यापेक्षा हार्ड आवाज झालाय. लयच आवाज त्याचा आवाज बदललाय. पहिल्यासारखा माझ्या दाद्याचा आवाज येत नाही. पहिला कसा आवाज होता एकदम नाजूक आवाज होता तसा आता आवाज नाही त्याचा. आवाजात बदल तर झालाय तुम्ही त्याच्या. बरं का आम्हाला कमेंट करून सांगा की हे कार्यक्रम कशा पद्धतीत करते ह्यात काय काय असतंय. ज्यांना माहिती असेल त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करा. आमची हीच इच्छा आहे, बाकी आम्हाला ह्यात काय माहित नाही. आम्ही पहिल्यांदा करायला लागलोय. आईबापांनी केलं त्यावेळेस त्यांची परंपरा ती रूट वेगळं होतं. आता आम्ही करतोय ह्या वेळेस ही रूट वेगळा आहे. ज्यावेळेस आत्याला परडी आलती त्यावेळेस दाद्या माझा होता कमीत कमी 7 ते 8 महिन्याचा होता. ज्यावेळेस आत्याला परडी आलती त्यावेळेस 8 ते 9 महिन्याचा दाद्या होता है का नाही. बारका होता दाद्या त्यावेळेस. अहो त्यावेळेस म्हणजे ती उठून बसत होता, हा, त्याला नुसतं रांगा येत नव्हता, फक्त बसत होता त्यावेळेस. मग ते याच्यावरून तुम्हाला त्याच्या वयाचा अंदाज काढता येतो आणि त्यावेळेचा खर्चाचा बी अंदाज काढता येतो आणि सगळं बजेट म्हणजे करता येतं. आता चालू युगात म्हणजे त्यावेळेस जरी असा परडीचा कार्यक्रम करायचा म्हणलं तर म्हणजे जास्त थाटमाट नसायचा हो. जास्त थाटमाट आणि दुसरी गोष्ट शरीर त्यावेळेस घरी होती. बोकडाचा खर्च म्हणा आहे त्यावेळेस एवढा खर्च नव्हता. फक्त आयर घ्यायचं म्हणलं तर जी गुरु व्हायचं होतं त्यांनाच आयर घ्यायचा. पण म्हणजे आता कसं किती निघलंय असं म्हणजे थाटमाटच केला नव्हता ना, मंडप दिला नव्हता हा, किंवा काहीच नाही. नव्हतं. पण मंडळ होतं त्यांना फक्त निमंत्रण दिलं होतं ना, जे आईचा गुरु होणार होता तेच झाली. एवढ्या घरातल्या घरात त्यांनी कार्यक्रम केला होता बघा. पण आता आणि म्हणते 5 ती पारण्या माझ्या सांगितल्या. घरातल्या घरात कार्यक्रम होत नाही आणि घरातल्या घरात कार्यक्रम करू पण नका. आणि कार्यक्रम आपल्याला करायचा आहे कसा, घरातल्या घरात करायचा कार्यक्रम कसा असतो ती साधा सिंपल. आता मी आमच्या आई वडिलांनी केला तसा, पण आपल्याला करायचा आहे होमाचा कार्यक्रम त्यामुळे ती साधा सिंपल नाही. त्याला मंडप आलं, ती परत आराधी मंडळाची 4 माणसं 10 माणसं काय येते गाणी म्हणायची, सकाळी गाणी म्हणायची ती संध्याकाळपर्यंत म्हणायची. परत यात काय म्हणते ती ह्याला आंघोळ घातल्यावर गावदेव करायचं. म्हणजे थोडक्यात एखाद्या लग्नाचा कार्यक्रम जसा असतो त्या पद्धतीने कार्यक्रम करायचा. मग ह्याला खर्च बी जास्त आहे आणि ह्याला आपदायला बी माणसं जास्त लागणार आहे. ते आता आई जगदंबा काय करेल ती करत, कुठला मार्ग दिसेल ती दिसेल आणि कोण कशी वाट दाखवेल त्या पद्धतीने आपण करून टाकू.